ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या विषयावरचं लिखाण आहे, सगळ्या विषयांवरचं चिंतन आहे. ज्या अर्थी ज्ञानोबराय आहे देवाला देवळात पाहत नाहीत, त्या अर्थी ज्ञानोबराय ही विज्ञानवादी आहेत. आता विज्ञान या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला एक प्रांजळपणे सांगतो, एक माझ्या मतीप्रमाणे, माझ्या बालमतीप्रमाणे म्हणा, मला जो उमगला त्या विज्ञानाचा अर्थ असा आहे, वि म्हणजे विवेक, आणि जे ज्ञान विवेकानं ग्रहण केलं जातं त्याला मी विज्ञान म्हणतो. आता साधं तुम्हाला प्रश्न आहे, इथं सोनं आणि अलंकार, सोनं हे अध्यात्म आहे, सोनं हे परमात्मा आहे, आणि त्याच्यापासून निर्माण झालेला अलंकार हे विज्ञान आहे. आता सोन्यातनं जर अलंकार निर्माण होत असेल तर अलंकारानं सोनं वेगळं आहे का? काय नाही म्हणले, सोनं बाजूला करा अलंकार बाजूला करा, होईल का? अलंकारातनं सोनं बाजूला केल्यावर काय राहील? काहीच राहणार नाही, कारण सोनं आणि अलंकार एकच आहे. तसं अध्यात्म आणि विज्ञान एकच आहे. विज्ञानवादी म्हणजे काय? उलट विज्ञानवादी म्हणजे विवेकी दृष्टिकोन लाभलेला जो शास्त्रज्ञ आहे, लक्षात आलं का, त्याला विज्ञानवादी म्हणावं. आम्हाला ते विज्ञानापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून आम्ही विज्ञानाला नावं ठेवतो आणि आमचं अध्यात्म श्रेष्ठ आहे. अरे अध्यात्म आणि विज्ञान वेगळं नाहीच आहे. माती म्हणजे अध्यात्म आहे, माठ गाडगर रांजण म्हणजे विज्ञान आहे, कापूस म्हणजे अध्यात्म आहे, आणि त्याच्यापासून निर्माण झालेलं वस्त्र म्हणजे विज्ञान आहे. वेगळं करू शकत नाही तुम्ही. भूमिका समजून घ्या. ज्ञानोबरायांचा तोच दृष्टिकोन आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी, मग अगदी खड्या मातीपासून ते परब्रह्मापर्यंत सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्ञानोबरायांचा हा एकच आहे. एवढंच नव्हे तर ज्ञानोबराय दगडा सुद्धा सजीवता मानतात, सजीव मानतात त्याला. कारण का? ज्या अर्थी त्याला आकार मिळाला त्या अर्थी तो सजीव आहे. आकार मिळाला ना, कुणाकडून होईन का, पण निसर्गाच्या माध्यमानं त्याला आकार मिळाला म्हणजे तो सजीव आहे. ज्ञानोबरायांचा दृष्टिकोन हा सर्व व्यापक आहे, लक्षात ठेवा.